नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च म्हणजे स्वस्थ व्यक्तींचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि आतुर म्हणजे रोगीटांचे रोग प्रशमन करणे हेच चिकित्सा शास्त्राचे आधारभूत सिद्धांत आहे। प्रेक्षको, रोगांवरती औषधोपचार व शस्त्रक्रिया करणारे अनेक चिकित्सा पद्धती आहेत, पण अशी कोणती चिकित्सा पद्धती आहे का की ज्याच्यामध्ये औषधोपचार किंवा ऑपरेशन हे केले जात नाही? याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती पदविका अभ्यासक्रम जनजागृती कार्यक्रम। पुन्हा एकदा विषय पाहूया, ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती पदविका अभ्यासक्रम जनजागृती कार्यक्रम। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर रुमी बेरामजी सर आणि श्री नारायण नवले सर। नमस्कार सर, तुम्हा दोघांचे या कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, पण सरांची आपण एक थोडक्यामध्ये ओळख पाहून घेऊया। डॉक्टर रुमी एफ बेरामजी सर हे 1977 च्या बॅचचे MBBS असून देश विदेशात एक नामांकित ॲक्युपंक्चरिस्ट आहेत। गिरगाव मुंबई येथील बेरामजी हॉस्पिटलमध्ये 1982 पासून आतापर्यंत 3 लाखहून अधिक रुग्णांवर सरांनी यशस्वी उपचार केले आहे। सर हे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदाचे प्रथम अध्यक्ष व प्रशासक आहेत। महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम 2015 अंमलात आणण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता। असोसिएशन ऑफ ॲक्युपंक्चर सायन्स प्रॅक्टिशनर्सचे सर हे अध्यक्ष असून देशातील ॲक्युपंक्चर संबंधित अनेक संस्थेचे ते पदाधिकारी आहेत। समाजश्री, वर्ल्ड लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड, प्रियदर्शनी अवॉर्ड, धरती रत्न अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केले गेले आहे। आपले दुसरे पाहुणे श्री नारायण नवले सर हे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे पहिले प्रबंधक म्हणून सन 2018 पासून कार्यरत आहेत। गेल्या 39 वर्ष सरांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य येथे निरंतर सेवा दिली आहे। महाराष्ट्र ॲक्युपंक्चर 2015 ॲक्ट परिषदेची नियमावली नवीन ॲक्युपंक्चर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक किमान पात्रता निकष म्हणजेच MSR, ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम याची मान्यता मिळवण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे। सरांनी राज्यातील व देशातील ॲक्युपंक्चर व्यवसायाची ॲक्टनुसार पात्रता परीक्षा घेऊन नोंदणी प्रक्रिया राबविली आहे। नवीन पदविका अभ्यासक्रमाचे प्रस्ताव माननीय अध्यक्ष प्रशासक यांच्या सल्ल्यानुसार मान्यता देण्याचे प्रशासकीय कार्य सरांनी पूर्ण केलेले आहे। सर, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर, डॉक्टर तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की आजचा आपला विषय आहे ॲक्युपंक्चर बद्दल। तर हे ॲक्युपंक्चर ही काय संकल्पना आहे, त्याचा उगम कुठून झालेला आहे त्याबद्दल जरा माहिती द्या। हे ॲक्युपंक्चर आपला इंडियामध्ये सुरू झाला होता। आता लोकांना वाटते की ते चायनामध्ये झाला। ठीक आहे, चायनाने त्याला प्रमोट केला। अच्छा। आता तुम्ही बघेल की पूर्वी इतिहास आहे, जसं बुद्ध, दुनियामध्ये कुठे पण बुद्ध गेला तिकडे ॲक्युपंक्चरची स्थापना झालेली आहे। बरोबर। बुद्धाने आपली सुरुवात केली बिहारकडून। ते आपली संस्कृतीमध्ये पूर्वीपासून ॲक्युपंक्चर होतं। बरोबर। आता तुम्ही बघेल आता पण गावीमध्ये किती लोक कानाला टोचते, नाकाला टोचते, हो, त्याला माहीत नाही काय, पण दॅट इज कॉल्ड इयर ॲक्युपंक्चर, नोज ॲक्युपंक्चर आम्ही सांगते। वाव। आता किती लोक ते गरम सल्ल्या लावते, त्याला ब्रँडिंग सांगते आम्ही, पण ॲक्युपंक्चरमध्ये त्याला आम्ही मॉक्सा सांगतो। बरोबर। म्हणजे हे तो आहे आपल्या जवळ, पण तसं ते सगळी नॉलेज पुढे जाऊन चायनामध्ये गेला आणि वर्ल्ड वाईड व्हिएतनाम, थायलंड, जपानपर्यंत आहे। बरोबर। आता काय झालं की इंडिया आणि चायना दोघी पोस्ट इंडिपेंडन्स एकदम गरीब देश होता। मेडिकल एवढं आपण पुढे घेऊ शकत नव्हता। तर माओने तेला सांगितलं की आपल्या देशमध्ये व्हॉट इज द लोकल थेरपी
हे लेकोल थेरपी काय आहे तुम्ही बघा, तर आपण लोकांना मदत करू शकतो. बरं. तर ते मध्ये त्यांनी ॲक्युपंक्चर बघितला आणि त्याने प्रमोट केला. आणि ॲक्युपंक्चर एवढं प्रमोट केला की जेव्हा प्रेसिडेंट निक्सन ऑफ अमेरिका फर्स्ट टाइम चायना गेला, तर त्यावेळेला त्याच्या सेक्रेटरीला अपेंडिक्सचा त्रास झाला ओके. आणि ते ऑपरेशन करायला लागला. ते लोकांनी चायनामध्ये ॲक्युपंक्चरमध्ये केलं. ते बघून निक्सन हैराण झाला आणि सांगितलं हे तर काय एकदम पॉवरफुल चीज आहे, आम्हाला कल्चरल ॲक्शनमध्ये ॲक्युपंक्चर पाहिजे. आणि निक्सन ॲक्युपंक्चर अमेरिका घेऊन गेला आणि आता दुनियाभरमध्ये ॲक्युपंक्चर रेकॉग्निशन आलेली आहे. मोर दॅन 125 देशमध्ये ते रेकॉग्नाइज झालेलं आहे. आणि आता आपला महाराष्ट्रामध्ये 2015मध्ये झालेलं आहे. ते ॲक्युपंक्चरच्या दिस इज द स्टोरी. नाईस. सर, प्रेक्षको, सर हे MBBS डॉक्टर आहेत आणि ॲक्च्युअल ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर आहे, डिग्री होल्डर आहेत. तर सरांचा हा जो प्रवास आहे ॲलोपॅथीपासून ते ॲक्युपंक्चरिस्टपर्यंतचा जो प्रवास आहे, याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, राईट? तर सर काय सांगाल तुम्ही? मी सुरुवातीला ॲलोपॅथी चालू केला, बट मी माझ्याजवळ आय डोंट बिलीव्ह की मी डॉक्टर शब्द मला छान नाही वाटत. मला कोणी विचारतं तुम्ही काय आहे, तर मी सांगते हीलर. बरोबर. डॉक्टर म्हणजे काय, जसं मी सांगितलं, डॉक्टर म्हणजे तुम्ही विचारणार की तुम्ही ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथ आहे, म्हणजे माझी बॉर्डर झालेली. बरोबर. त्याच्यावरती मी काही करू शकत नाही. पण हीलरमध्ये मी सगळं ओपन आहे, म्हणजे सगळी पद्धतीला मी एन्करेज करायला आणि त्याच्या जे प्रामाणिक ताकद आहे त्यावर उपयोग करायला माझ्या इच्छा होता. तर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताना पण मी किती वेळेला होमिओपॅथीला बरं आहे तर मी सांगत होमिओपॅथी घे, आयुर्वेदात ठीक आहे तर आयुर्वेदिक घे, नॅचरोपॅथी घे. आता काय झालेलं की माझ्या सर्जिकल हॉस्पिटल होतं, 25 वर्ष आम्ही सर्जिकलमध्ये होतो. ओके. तर किती केस होतं असं, जसं की त्यावेळेला ऑर्थोपेडिकमध्ये नी रिप्लेसमेंट एवढं मशहूर नव्हतं. बरोबर. तर आम्हाला नुसतं गोळी द्यायचं होतं आणि पेशंट लोक वॉकरवर आहे, हे आहे आणि भारी भारी औषध आहे, पण त्याची साईड इफेक्ट पण भारी होतं. बरोबर. तसं अस्थमाचा केस स्टेरॉइड खाली द्यायला लागेल, हे लागेल, तर आम्हाला एवढी खुशी नव्हती. तर एक दिवस काय झालं का माझ्याजवळ एक ब्रॉन्कियल अस्थमाचा एकदम सिरियस पेशंट होता, 22 वर्षाचा पोरगा होता. ते लांब दिवसने अस्थमाचा मरीज होतं आणि कुठे कुठे औषध घेऊन ते भारी स्टेरॉइड होतं. बरोबर. 2 वेळेला मी रात्री 12-1 वाजता त्याचं जान वाचवलं. 5 मिनिट उशीर असतं तर ते वाचत नाही होतं. बापरे. आता त्याला कशा त्याच्या लाईफ सेव्ह करायच्या, वाढवायच्या, तर ते वेळेला समजा ईश्वरनं पाठवलं एक ॲक्युपंक्चर माझ्याजवळ. तर मी सांगितलं बस ॲक्युपंक्चरमध्ये काय आहे मला काय माहीत नव्हतं. बरोबर. तर मी सांगितलं व्हॉट इज ॲक्युपंक्चर, मला ते एक्सप्लेन करा. तर त्यांनी मला एक्सप्लेन केलं जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. बरोबर. तर मी सांगितलं कुठे काम येतो, तर फर्स्ट वर्ड त्यांनी सांगितलं अस्थमा. मी झालं चुप, जास्त नाही, मी तुला पेशंट देतो, मला बघायचं. बरोबर. आणि मी पेशंटला विचारलं की बघ ॲलोपॅथीमध्ये जेवढी माझी ताकद आहे हे तुम्ही कोशिश करून बघा. आणि मी चौकीत झाला. 10-15 दिवसामध्ये पेशंटचा इम्प्रूव्हमेंट एवढा आला जे आम्ही काही करू शकत नव्हतं. म्हणजे मला वाटलं का नाही दिस इज अ सायन्स, हे काही बोगस शीट नाही आहे. बरोबर. आणि हे आपणला त्याची रिसर्च केलीच पाहिजे, त्याची जास्त चौकशी केलीच पाहिजे. बरोबर. म्हणजे 1982मध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मेडिकल डॉक्टर्ससाठी कंडेन्स कोर्स फॉर ॲक्युपंक्चर सुरू केला होता. तर मी आणि माझी बायको दोन्ही नुसतं एक केससाठी गेला ट्रेनिंग घ्यायला, कारण आम्हाला टाईम नव्हता, एवढी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये टाईम कुठे आहे. बरोबर. पण एक पेशंटसाठी आम्ही केला आणि आम्ही बघितलं की अरे वा पेशंट बरा झाला, बरोबर. फार इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे 1 पेशंट 2 पेशंट सगळं रिसर्च होतं, ट्रायल होतं. बरोबर. आता आमची हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट होतं. आता स्लिप डिस्क आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, आर्थरायटिस, नुसतं पेन किलर आणि फिजिओथेरपी, बाकी काय नाही तर ऑपरेशन. बरोबर. तर आम्ही तिकडे कोशिश केलं की बघायला ॲक्युपंक्चर काय करते. आणि आम्ही चौकीत झाला, दिस इज वंडरफुल, हे काय आहे. फर्स्ट टाइम आम्ही बघत आहे आणि ॲज अ डॉक्टर मी स्वतः बिलीव्ह नाही करू शकत
की एवढी त्याची असर आहे. पॅरालायसिस पेशंट जे आम्हाला माहीत आहे का किती लांब होणार काय, पटपट ठीक होऊन घरी जाते. बरोबर, ते म्हणजे हे असाध्य मला- रोग सुद्धा साध्य होत खूप झाला. म्हणजे मी कन्व्हिन्स झाला की नाही, हे आपणला इन्व्हेस्टिगेशन केलंच पाहिजे, रिसर्च केलीच पाहिजे आणि ॲटलिस्ट आपल्या इंडियन लोकांसाठी हे खूप मदत करणार. बरोबर, सर्व देशमध्ये एक रेव्होल्युशन करू शकतो आणि गरीब माणूस लोकला खूप फायदा होणार. बरोबर. त्यासाठी मी 2000 मध्ये माझे ॲलोपॅथिक प्रॅक्टिस संपूर्ण बंद केला. सक्सेसफुल प्रॅक्टिस बंद केला आणि मी नुसतं ॲक्युपंक्चरमध्ये फोकस केलं. माझे 32 बेड हॉस्पिटल आहे. या पुरी हॉस्पिटल ते ॲक्युपंक्चरच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये गेला आणि आम्ही ऑर्थोपेडिकमध्ये गेले. ओके. आणि ऑर्थोपेडिकमध्ये आता जसं का स्लिप डिस्कचा केस आहे, मला कम से कम 80% पेशंट जो माझ्याजवळ येते ते ऑपरेशनच्या जे आहे, पण ईश्वरच्या कृपाने आणि ॲक्युपंक्चरची सायंटिफिकने आम्ही मोर देन 85% पेशंटचे ऑपरेशन आम्ही वाचवत. बरोबर, तर दिस इज समथिंग काही अलग चीज आहे. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही फ्रोझन शोल्डर आहे, आर्थरायटिस आहे, बरोबर, हे मॅजिक ट्रीटमेंट आहे. बरोबर. आता समज कोणाला किडनी स्टोनचा पेन झाला, आम्ही ॲलोपॅथीमध्ये सुई देतो, बरोबर, पण जेव्हा पेन आहे तर ते मछलीच्या माफक तडपडते. बरोबर आहे. तिकडे आम्ही ॲक्युपंक्चर लावला, 10-15 मिनिटमध्ये पेन निघाला, पेशंट इज स्माइलिंग. हे काय आहे 10-15 मिनिटमध्ये. आणि त्याच्या पथ्य 2-4 दिवस 15 दिवसामध्ये निघते, पण जर बारीक असतील तर निघून जाणार. तर डिपेंड्स कुठे केवढा मोठा आहे, कुठे आहे. तर रिनल कॉलिक म्हणजे तुम्ही बघा. आणि बरोबर आहे. तर त्याच्यावरती असं सुद्धा एवढी फार चीज आहे की हे मी स्वतः सांगू शकतो ऑथॉरिटीने बरोबर, की ॲक्युपंक्चर एक भयंकर छान ट्रीटमेंट आहे. त्याला आणखी खूप डेव्हलप करायची गरज आहे आणि गव्हर्नमेंटची पण आम्हाला सपोर्ट पाहिजे बरोबर. की ते आपला इंडियामध्ये आणि दुनियामध्ये एक नवीन चॅप्टर लिहू शकतो. नक्कीच, नक्कीच. तर प्रेक्षको, आपण ही चर्चा जी आहे ॲक्युप्रेशरची, ॲक्युपंक्चरची, याच्याबद्दलची आपण चर्चा पुढे नेणारच आहोत. पण वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत ॲक्युपंक्चर या विषयावरती. तर सर, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल हे जे स्थापन झालं आहे याच्याबद्दल जरा माहिती द्या. यात कोणकोणते अभ्यासक्रम चालू केले आहेत याबद्दलही जरा माहिती सांगा. नमस्कार. हॅलो डॉक्टरमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी प्रथम महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेच्या वतीने स्वागत करतो. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची निर्मिती हा एक महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की महाराष्ट्रात आणि देशातही असंख्य ॲक्युपंक्चर व्यावसायिक हे ॲक्युपंक्चर व्यवसाय करतायत, परंतु हे सगळे अनधिकृत आणि इल्लीगल ज्याला म्हणता येईल बरोबर, अशा प्रकारे ते व्यवसाय करत होते, परंतु यांची कुठेही नोंदणी केली जात नव्हती. शिवाय यांचं जे शिक्षण आहे हे कुठेतरी 1 महिना 2 महिना 4 महिने 6 महिने शिकून आलेले हे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत आणि त्याच्यावर हे उपचार करत होते. पण महाराष्ट्र शासनाने हीच गोष्ट अंगाशी बाळगून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात एक ह्या सर्वांना एकत्र आणून त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची एक कार्यपद्धती देण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. आणि महाराष्ट्राने 2015 मध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम 2015 ची स्थापना केली आणि ह्या ॲक्टमधील तरतुदीनुसार त्यांनी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली. आता महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदे पुढे स्थापना झाल्यानंतर 2 गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. एक तर जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनरची नोंदणी करून त्यांना आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र द्यायचं आणि त्यांना महाराष्ट्रात स्वेच्छेने त्यांचं हा जो व्यवसाय आहे तो सुरू ठेवायचा. आणि दुसरं असं आहे की हा जो अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी त्यांनी तारतम्य आणायचं. त्यासाठी चांगलं अध्यापन, हे जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत त्यांना चांगलं अध्यापन देण्यासाठी आणि ह्या चिकित्सा पद्धतीचा विकास करावा ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेकडे शासनाने दिलं होतं. आता हे करण्यासाठी सुरुवात प्रथम जसं ॲक्ट आपला 2015ला
शासनाने मान्यता दिलीत. त्यानंतर 2017पासून 1 जुलै 2017पासून महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम हा लागू झालेला आहे. बरोबर. त्यामुळे 1 जुलै 2017 नंतर कुठल्याही अनोंदणीकृत व्यावसायिकाने महाराष्ट्रात प्रॅक्टिस करणं हा एक गुन्हा आहे, ते करू शकत नाही आहेत. पण आजपर्यंत आपली नोंदणी प्रक्रिया सुरू होती. बरोबर. नोंदणी प्रक्रियेसाठी आपण 2019मध्ये शासनाचे नियम आल्यानंतर 1 जानेवारी 2020 पासून ते 15 जून 2021 पर्यंत आपण नोंदणी प्रक्रिया राबवली. महाराष्ट्रातील आणि देशातही रजिस्ट्रेशन हो रजिस्ट्रेशनसाठी लोकांकडून सुरुवातीला आपण अर्ज मागवलेत या 1.5 वर्षाच्या काळात. या 1.5 वर्षाच्या काळात जवळपास आपल्याकडे 7,765 ॲक्युपंक्चरिस्टकडून अर्ज प्राप्त झालेत. ह्या आलेल्या सगळ्या अर्जांची आपण तपासणी केलीत, छाननी केलीत आणि 10 ऑक्टोबर 2021मध्ये आपण ह्या सर्वांची आपल्या अधिनियमातील तरतुदीनुसार एक पात्रता चाचणी परीक्षा म्हणून आपण घेतलीत. छान. आणि या परीक्षेद्वारे जवळपास 6,764 लोक परीक्षेला बसलेत आणि 5,384 जवळ हे विद्यार्थी पास झालेत. यापैकी आज घडीला आपण जवळपास 4,804 जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत ज्यांनी आपल्याकडे ॲप्लिकेशन केलं होतं नियमानुसार त्यांना आपण नोंदणी दिलेली आहे. आता याच उद्देशाबरोबर आपला एक दुसरा जो उद्देश आहे तो की या ॲक्युपंक्चरिस्टना जे सध्या ॲक्युपंक्चरिस्ट आहेत किंवा ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला कॉलेजेस म्हणजे किंवा संस्था अध्यापन करण्यासाठी व्यवस्थित संस्था स्थापन करायच्या आहेत. आता हे स्थापन करण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण मागच्या फेब्रुवारी 2023मध्ये ॲक्युपंक्चर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आपण लोकांकडून प्रस्ताव मागवलेत. बरं, हे प्रस्ताव मागवताना ही एक शासकीय बॉडी आहे, ॲक्टने तयार झालेली बॉडी आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जो सिलेबस आहे किंवा मिनिमम MSR आहेत तो सिलेबस आपण शासनाकडून आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून आपण त्यांच्याकडून मान्यता करून घेतलेल्या आहेत. हे सर्व आपल्या हातात आल्यानंतर आपण फेब्रुवारी 2023मध्ये इच्छुक संस्थांकडून आपण ॲप्लिकेशन मागवलेत, अर्ज मागवलेत आणि त्या अर्जांमधून शासनाच्या मान्यतेने परत केंद्र शासनाकडेपर्यंत आपल्याला जावं लागलं काही अडचणी आल्यामुळे. आणि ह्या सगळ्यांचे ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून जे प्रस्ताव प्राप्त झालेत त्या संस्थांची आपण सक्षमता तपासणी ज्याला आपण फिजिकल इन्स्पेक्शन म्हणतो ते इन्स्पेक्शन करून घेतलं. त्यापैकी जवळपास 52 प्रस्ताव आपल्याला प्राप्त झाले होते. त्या 52 प्रस्तावापैकी जवळपास 17 कॉलेजेस आपण यावर्षी सुरू केलेले आहेत आणि 1 डिसेंबरपासून त्यांचे वर्गही सुरू झालेले आहेत. वा, सुंदर, खूपच छान सर. तुम्ही खूप छान माहिती दिली आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलबद्दलची. सर, तुमच्याकडे मला हा प्रश्न आहे की सामान्य बोलीभाषेत आताही बोलताना मी बोलता बोललो की ॲक्युपंक्चरच्या ऐवजी ॲक्युप्रेशर बोललो. तर ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर हे जे सामान्य बोलीभाषेत 2 शब्द समानार्थी वापरले जातात, पण ते समानार्थी आहे का? याच्यात काय डिफरन्स आहे? ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर 2 कॉमन वर्ड आहे. ॲक्युप्रेशर फार कॉमन वर्ड आहे, सगळे लोक सांगते ॲक्युप्रेशर. आता काय आहे, जे आपला ह्युमन बॉडी आहे तेवढं अंदाजानं 361 पॉईंट्स आहे, ॲक्युपंक्चर पॉईंट्स आहे. ही पॉईंटला आम्ही जर सुई लावला तर आम्ही त्याला ॲक्युपंक्चर सांगणार. जेव्हा मी माझा बोट लावला असा तर त्याला मी ॲक्युप्रेशर सांगणार. बरोबर. त्याला मी मॉक्सा केला तर ॲक्युमॉक्सा आहे. लेझर लावला तर ॲक्युलेझर सांगणार. असा वगैरे फार प्रकारचे ॲक्युपंक्चर पॉईंट्स आहे. याला आम्ही निडलने पण स्टिम्युलेट करते आणि प्रेशर. आता ॲक्युप्रेशरसाठी एवढं मोठं नॉलेजची गरज नाही आहे, पण जर ॲक्युपंक्चर करायला लागेल तर तुम्हाला फार लांब कोर्स करायला लागेल. त्याच्या ट्रेनिंग परफेक्ट घेतली पाहिजे, कारण का सुई लावतो आणि काय काय इंटरनल आहे. बरोबर. तर दॅट इज द बेसिक डिफरन्स. आता ॲक्युप्रेशर काय तुम्ही घरी पण करू शकता, बरोबर, एक जंगलमध्ये पण करू शकते. सो त्याची ॲप्लिकेबिलिटी आणि बेनिफिट तिकडे जास्त आहे. बरोबर. म्हणजे आपणला बघून ॲक्युपंक्चर एक मोठं स्थान आहे, ॲक्युप्रेशर इज अ प्रॅक्टिकल स्थान. ओके. हे तुम्ही घरी पण करू शकता. छान. दॅट इज द डिफरन्स.
ॲक्युपंक्चर आणि हे प्रॅक्टिस कुठे कुठे होते? जगभरात प्रॅक्टिस होते का काही विशिष्ट ठिकाणीच प्रॅक्टिस करते? नाही, आता समज मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणार तर मला इन्फ्रास्ट्रक्चर लागते. बरोबर. ॲक्युपंक्चर तसं काही नाही आहे, व्हेरी सिम्पल आहे. मी एक सुटकेस घेतला, त्यामध्ये निडल ठेवलं, हे ठेवलं आणि मी घरी घरी पण जाऊन पेशंटला ट्रीटमेंट दिलं. मला काय इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही. हे एकदम इझी आणि एकदम प्रॅक्टिकल प्रकारच्या ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट मोठा नाही आहे, डेंजर नाही आहे आणि कुठे पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. छान. आणि ज्या गव्हर्नमेंटने आपण स्थापना केली तर गव्हर्नमेंटला काय खर्च नाही आहे. बरोबर. ॲलोपॅथीसाठी मोठी हॉस्पिटल लागतील, मोठा चीज. इकडे खाली आम्हाला लहान रूम्स पण दिलं तरी सुद्धा तर आपण 100 पेशंट तर इझिली ट्रीट करू शकतो. वा, खूपच छान. म्हणजे जागेची कमतरता जरी असली तरी आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर ते माझं गव्हर्नमेंटला पण खूप फायदा आहे, कारण की इन्व्हेस्टमेंट नाही आहे. बरोबर. आणि पेशंटला आपण कुठे पण ट्रीटमेंट देऊ शकतो. वा, खूपच छान, खूपच छान. सर तुम्हाला माझा प्रश्न आहे की आपण हे जे ॲक्युपंक्चरचं जे कोर्स चालू केले तर याला शासन मान्यता आहे का महाराष्ट्रात आणि भारत राज्यामध्ये? त्याची काय परिस्थिती आहे? नाही, चांगला प्रश्न आहे हा. पण मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम 2015 हा आपल्या असेंब्लीच्या दोन्ही सभागृहामध्ये पास करून त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगदी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि माननीय त्यावेळच्या राष्ट्रपतीच्या संमतीने हा ॲक्ट मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेतर्फे जे कोर्सेस चालवले जातील हे पूर्णतः मान्यता प्राप्त आहेत. म्हणजे या परिषदेच्या माध्यमातून जे कॉलेजेस सुरू करण्यात आलेले आहेत त्या कॉलेजेसमधून जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही भागात ते प्रॅक्टिस करू शकणार आहेत अधिकृतरित्या. त्यांना कुठल्याही प्रकारे बोगस डॉक्टर म्हणून आता करू शकत नाही. याच्यापूर्वी ती परिस्थिती होती. बरोबर. की कुणीही कोणाकडे रजिस्टर नसल्यामुळे ते बोगस डॉक्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. पण याच्या पुढे मात्र असं घडणार नाहीत, कारण ते सगळे मान्यता प्राप्त आहेत. जवळपास 17 कॉलेजेस आपण सुरू केलेले आहेत. 17 ठिकाणी कॉलेजेस सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये समावेश करायचा झाला तर मुंबईच्या जवळपासचे पालघर आहेत, ठाणे आहेत, नाशिक आहेत, त्याच्यामुळे औरंगाबाद आहे, जालना आहे, परभणी आहेत, जळगाव आहेत, नांदेड आहे, नागपूर आहेत, भंडारा आहेत. अशा अनेक ठिकाणी आपण हे सुरू केले आहेत. अजून काही लोकांचे अजूनही काही प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहेत. खूपच छान सर. प्रेक्षको, चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. राजेंद्रजी बोलत आहेत, छत्रपती संभाजीनगरहून बोलत आहेत. राजेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम रोमी बेरामजी सरांना माझा नमस्कार सर. त्यानंतर काउन्सिलचे रजिस्ट्रार जे आहेत मोदी सर यांना पण माझा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की ॲक्युपंक्चरचा जे डिप्लोमा सुरू झाला आहे याला ऍडमिशन घेण्यासाठी पात्रता काय असावी आणि किती वर्षाचा डिप्लोमा आहे? बरोबर. आणि त्यानंतर काउन्सिलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणखी कुठली प्रोसेस आहे? थोडी माहिती पाहिजे. नक्कीच तुमचा प्रश्न आम्हाला पोहोचलेला आहे सर. नाही, चांगला प्रश्न आहे. आपल्या चर्चेमध्ये हा प्रश्न येणारच होता, पण तुम्ही आपण अगोदरच विचारला. तर ह्या अभ्यासक्रमाला, ह्या पदविका अभ्यासक्रमाला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेचा जो आपला 12वीचा कोर्स असतो, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, विज्ञान असेल, या कुठल्याही शाखेचा विद्यार्थी या पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे. आणि दुसरा काय प्रश्न होता आपला? तर त्याचा कालावधी काय आहे? ह्या जो अभ्यासक्रम आहे, पदविका अभ्यासक्रम आहे, हा याच्यासाठी 2 वर्षाचा कालावधी आहे आणि 6 महिने त्याला इंटर्नशिप करावी लागणार आहेत. आणि ते केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेमध्ये तुमची नोंदणी करू शकतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला नोंदणी पत्रक तुम्हाला हातात पडेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुमचा स्वयंरोजगारास तुम्ही पात्र व्हाल. खूपच छान. तुमच्या प्रश्नाचं नक्कीच समाधान झालं असेल अशी मी आशा बाळगतो. सर, तुम्हाला प्रश्न आहे की सर ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती हे नेमके म्हणजे काय तंत्र आहे?
टाईप्स. नाही हे काय आहे म्हणजे त्याचा बेसिस काय आहे? हां, ॲक्युपंक्चर काय आहे की त्याची थिअरी वेगळी आहे. आता समज तुमच्या बॉडीमध्ये ॲक्युपंक्चर पॉईंट मी सांगितलं, त्याचा समज की इलेक्ट्रिकल वायर्स आहे बरोबर. आणि एक एक वायरवर सगळं स्विच आहे. जसं तुमच्याजवळ स्विच आहे पंख्याचे आहे, AC चे आहे वगैरे वगैरे. तर ते ॲक्युपंक्चर पॉईंटला आपण काय पण करून त्याला स्टिम्युलेट केला तर आपल्याला ते फायदा भेटणार. बरोबर. आता एक सिंपल तुम्हाला सांगू शकतो. जसं ॲलोपॅथीमध्ये कोणी आला मला त्रास आहे तर आम्ही काय करणार, पहिला एक पेन किलर औषध देणार, बरोबर. दुसरा मसलला रिलॅक्स करायसाठी देणार, तिसरा सुजन कमी करायसाठी देणार, बरोबर. तर औषध देते. तर ते प्रकारे आम्ही एक फॉर्म्युला करून विदाऊट मेडिसिन, काही पण औषध नाही, आम्ही ते पॉईंट लावून तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो. दुसरं काय आहे की जसं दरवाजाला चावी लावला तुम्ही तर दरवाजा नाही उघडणार, बरोबर. पण चावी जे असतं तर लहान पोरगा पण उघडणार. तर ॲक्युपंक्चरमध्ये अंगात असे पॉईंट्स आहे. जसं मी सांगितलं किडनी स्टोन पेन, इकडे एक पॉईंट लावा आणि पेन निघाला. बरोबर. तर ते पॉईंटला आम्ही लोकल स्टिम्युलेशन सांगते. आता चायनीज थिअरी आहे, दुसरी थिअरी पण आहे की त्यामध्ये काय सांगते की बॉडीमध्ये बॅलन्स आहे, त्याला मी यिन आणि यंग सांगते, बरोबर. या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. energy. आता एक सेलमध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. नक्कीच. हे ॲलोपॅथीची नॉलेजमध्ये पण आहे की एव्हरी ह्युमन सेल इज पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. बरोबर. तर त्याच्या इम्बॅलन्स होतं आणि त्याची आम्ही बॅलन्स जर आणू शकतो तर पेशंटची जे पण बिमारी आहे बरोबर. ते कम होऊ शकते आणि क्लिअर पण होऊ शकते. खूपच छान. सो दॅट इज द थिअरी ऑन विच. दुसरं आहे जसं 9 गेट थिअरी आहे. जसं आम्ही ऑपरेशन कसा करू शकतो. बरोबर. आता काय समज रस्त्यामध्ये 3 गाडी जायच्या लेन आहे, 3 लेन आहे आणि ट्रॅफिक 100च्या स्पीडला निघते, पण 3च्या बदले 5 गाडी झालं तर काय होणार, पुढे ट्रॅफिक जाम होणार बरोबर. आणि पाठी गाडी येणार येणार. आता पुरी सिग्नल आणि लोकल जाम Traffic झाला होणार. नक्कीच. तर पुढे जाणार नाही. तर तसं जे रिसेप्टर सांगते आम्ही अंगाच्या जे ब्रेनमध्ये जाते त्याला पेन रिसेप्टर सांगतो. बरोबर. तर ॲक्युपंक्चरच्या दुवाने आम्ही ते पेन रिसेप्टर ॲक्टिवेट करते आणि त्याला ब्लॉक करते. ओ. त्याला आम्ही 9 गेट थिअरी सांगते. ओके. म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये वगैरे वगैरे टाईपची नर्व थिअरी आहे. गेट आपण ब्लॉक करतो. आणि ते प्रमाणे जर ॲक्युपंक्चरिस्टनं सिलेक्ट केला आणि ट्रीटमेंट दिला तर युल गेट द रिझल्ट. खूपच छान सर. सर मग याच प्रश्नाला अनुसरून अजून एक प्रश्न निर्माण होतो की कोणकोणते प्रकार आहेत ॲक्युपंक्चरचे आणि त्याचे फायदे काय असतील तेही सांगा. आता सगळ्यांना वाटतं की ॲक्युपंक्चरमध्ये नुसतं निडल लावायचे. निडल आहे आणि व्हेरियस टाईपची आहे. आमच्याजवळ 1/2 इंचच्या पण आहे आणि 6 इंचच्या पण आहे निडल्स. वा. तर त्याला ॲक्युपंक्चर निडल सांगते. पण एकदम बारीक आहे जे कानात आपण लावू शकतो. आता ते निडल स्टेनलेसच्या पण आहे, कॉपरच्या पण आहे, चांदीच्या आहे, सोन्याच्या आहे, प्लॅटिनमच्या पण आहे. सो देर आर टाईप्स. आता मी पिक्चरमध्ये दाखवतो तुम्हाला, हे तुम्ही बघू शकतो. डिफरंट शेप पण आहे. बरोबर. तर जे बिमारीमध्ये मला वापरायचं तर मी वापरू शकतो. आता याला आम्ही 7 स्टार निडल सांगते. ओके. तर ही 7 स्टार निडल आहे, हे पण आपण वापरू शकते. नंतर हे कानामध्ये आहे. आम्ही हे बारीक निडल्स आहे हे कानामध्ये लावतो. तर हे कानच्या जे स्टिम्युलेशन आहे ते आम्ही करू शकतो. आणि राईट साईडला तुम्ही बघितलं ते ॲक्युपंक्चरच्या पॉईंट्स आहे कानामध्ये, बारीक पॉईंट आहे, तर ते आहे. नंतर हे कानामध्ये बारीक जसं सीड सांगते ते कानाला चिपकू शकतो आणि रिझल्ट आणू शकते. तिकडे सुई नाही आहे, हे बघा सुई पाठीमध्ये लावलेलं आहे. वा. हे मॉक्सा सांगते आम्ही. हे सिगरेट जसं आहे, याला आम्ही आग लावून वरती ठेवते, तुम्हाला काही टच नाही होते, त्याची गरमी जाते. याला आम्ही गुआशा सांगतो, म्हणजे मसाज. तर मसाज थेरपी आहे. बरोबर. हे ॲक्युपंक्चर विथ मशीन आहे. बरोबर. हे बघा पॉईंट कसं लावलेलं आहे अंगामध्ये. हे कपिंग सांगते. हे डिफरंट टाईप ऑफ मॉक्सा आहे. हे मॉक्सा स्टिक आहे. हे पण मॉक्सा आहे. म्हणजे तुम्ही बघा किती प्रकारची आहे. तर इट्स नॉट वन, मल्टिपल आहे. मल्टिपल टाइप्स तर आहेत. खाली नुसतं सुई नाही, तर ज्याला मला जे बिमारीमध्ये जे वापरायचं मी वापरू शकतो. वा. खूपच छान सर. खूप छान माहिती दिली सरांनी. आपण सरांकडे वळूया. सर हे जे ॲक्युपंक्चर चिकित्साची पदवी घेतलेले जे कोणी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना पुढे काय चान्स आहे, काय स्कोप आहे?
बरोबर, खूप महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. आपण आज जर बघितलं सर की महाराष्ट्रामध्ये आणि देशातही शिक्षणाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. बरोबर. त्याचा दर्जाही चांगल्या प्रकारे सुधारलेला आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारीचं प्रमाणही तेवढंच मोठं आहे. वाढलेलं आहे. हा पूर्ण देशासमोरच नव्हे तर राज्यासमोरही फार मोठा प्रश्न आहे. ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम हा अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक आशेचा किरण आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण तुम्ही एकदा का या महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कॉलेजेसमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रवेश घेऊन जर तुम्ही 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलात आणि त्याच्या इंटर्नशिपनंतर जर तुम्ही नोंदणी केली तर दुसऱ्या दिवसापासून मी जसं सांगितलं तसं तुमचा स्वयंरोजगार सुरू होतो. खूपच छान. आणि ह्या स्वयंरोजगाराला सुरू करताना सरांनी जसं सांगितलं की तर काही खर्च लागत नाही आहेत. तुम्ही एक लाखाभराच्या 1.5 लाखाच्या आत तुमचं जे उपचार केंद्र आहे तर ते तुमचं सुरू करू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे आता अनेक कम्युनिटी सेंटर्स सुरू होत आहेत. त्या कम्युनिटी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही त्या रुग्णांवर उपचार करू शकतात. सरांनी जसं सांगितलं तर एका बॅगमध्ये जर तुमचे इक्विपमेंट्स घेतलेत तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन घरोघरी जाऊन तुम्ही ती सेवा देऊ शकतात. त्याचबरोबर आता अनेक मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲक्युपंक्चरच्या OPD सुरू कराव्यात अशी मागणी फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर ह्या हॉस्पिटलमध्ये या ॲक्युपंक्चर प्रोफेशनल्सला जाऊन त्यांना प्रॅक्टिस करायला फार सोपं होणार आहे. तुम्ही बघितलं असेल की यापूर्वी जे आपले मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे फक्त ॲलोपॅथीचे प्रोफेशनल प्रॅक्टिशनर होत होती. पण हळूहळू आपण आता गव्हर्नमेंटनी आयुर्वेदिक जे आपले डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आपण त्यांना तिथे प्रमोशन करतोय आणि आयुर्वेदिकचे डॉक्टर्स तिथे उपचार देत आहेत. कालांतराने जेव्हा आपली ही ॲक्युपंक्चर पद्धती अजून सुदृढ होईल त्यावेळेपासून किंवा आतापासूनच आपण शासनाकडे नक्कीच मागणी करणार आहेत की जे RH आहेत किंवा PSCs आहेत अशा ठिकाणी आमचे जे ॲक्युपंक्चरिस्ट निर्माण होणार आहेत त्यांना तिथे सेवेच्या संधी द्यावी. खूपच छान, खूपच छान सर. सर तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्ही MBBS आहात तर तुम्ही डॉक्टर लावतात, नावापुढे आपण डॉक्टर लावतो. तर सर हे जे ॲक्युपंक्चर झालेले विद्यार्थी असतील तर हे नावापुढे डॉक्टर लावू शकतात का? हे प्रिस्क्रिप्शन करू शकतात का? नाही, हे प्रिस्क्रिप्शनचा प्रश्नच नाही का की हे बिना औषधच्या ट्रीटमेंट आहे. बरोबर. तर प्रिस्क्रिप्शनचा प्रश्न नाही आहे आणि डॉक्टरवर तुम्ही लावू शकत नाही. इंटरनॅशनली बी वर्ल्ड वाईड ॲक्युपंक्चरिस्टला ते थेरपिस्ट आम्ही लोक सांगतो, प्रॅक्टिशनर्स सांगते, त्याला डॉक्टर लावायची आता संभवता नाही आहे. पण पुढे जसं ते नॉलेज वाढणार 10 वर्ष 15 वर्षानंतर जसं ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला ते वेळेला ते स्थानाच्या हिसाबने डॉक्टर होऊ शकते, व्हायची संभवता आहे. पण आजच्या लेवलमध्ये नाही. नॉट टुडे. अच्छा, ओके. तर प्रेक्षको, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको, आपण चर्चा करत आहोत ॲक्युपंक्चर या विषयाबद्दल. सर आपण आताच चर्चा केलं की हे जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत हे डॉक्टर हे नावापुढे लावू शकत नाही. तर सर असं विचारायचं आहे की हे ॲक्युपंक्चर पद्धती आहे याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा काही दुष्परिणाम आहेत का त्याचे? बघा, ॲक्युपंक्चर एक चीज आहे जे सारा हिंदुस्थानमध्ये प्रॅक्टिस आहे, पण आम्ही एवढी काही साईड इफेक्ट बघितलेले नाही आहे. बट थिओरिटिकली तर मी सांगेल तर आम्हाला बघायला लागतील. नंबर 1, इन्फेक्शन नाही झाला पाहिजे, बेसिक आहे. आता तुम्हाला माहीत आहे HIV वगैरे सगळं आहे. बरोबर. तर ते प्रिकॉशन आम्हाला घ्यायला लागतील. पण आजच्या टाईममध्ये डिस्पोजेबल निडल्स आहे म्हणजे ते डेंजर कमी झालेलं आहे. कोणाला ब्लिडिंग होऊ शकतो. आता तुम्ही देताना जर तुम्हाला माहीत नाही कुठे नसाने टोचला तर ब्लिडिंग होऊ शकतो. किती वेळा आता फार लोक हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ब्लड थिनर्स घेत आहे तर तिकडे ब्लिडिंग होऊ शकतं. पण दॅट्स मायनर, ते तुम्ही काळजी करू शकत आहे. कोणाला शॉक लागते, आता तुम्ही सुई बघून पण बेहोश होऊ शकतो. बरोबर. तर ते आम्ही एक साईड इफेक्ट सांगणार की किती वेळा सुई लावल्यानंतर पेशंटने मुवमेंट केला
तर ते वाकडी होणार. बरं, उसळी वाकडी तर होणार. तेवढी खाली साईड इफेक्ट आहे, बाकी काही मोठा साईड इफेक्ट आम्ही बघितलेला नाही नाही. आहे. खूपच छान. सर, तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे ॲक्युपंक्चर व्यावसायिक आहेत यांच्या नोंदणी प्रक्रियेबद्दल तुम्ही जरा माहिती सांगा, आणि ज्यांची नोंदणी नाही झाली आहे यांच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? नाही, आज सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे. फार चांगला प्रश्न आहे हा. पण मी अगोदरच सांगितलं की शासनाने जी एक नोंदणीची प्रक्रिया आपल्याला घालून दिली होती की जे ॲक्युपंक्चरिस्ट आता सध्या कार्यरत होते त्याच्यासाठी आपल्याला इलिजिबिलिटी टेस्ट नावाची, पात्रता परीक्षा नावाची चाचणी घ्यायला सांगितली होती. ती ऑलरेडी आपण 2021मध्ये घेतली आणि त्यानंतर त्यांचे रजिस्ट्रेशन सर्वांचे जवळपास 100-200-300 जर सोडले त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जे बाकी आहेत तर त्याची सगळ्यांची नोंदणी आपण ऑलरेडी केलेली आहे. आता हा प्रश्न असा आहे की राहिलेल्या लोकांची नोंदणी प्रक्रिया कशी करावी. बरं. आज असं आहे की आपला जो ॲक्ट आहे त्या ॲक्टमध्ये आपल्याला फार क्लिअर दिलेलं आहे की इलिजिबिलिटी टेस्ट कॅन बी होल्ड ओनली वन्स. म्हणजे एकाच वेळा फक्त आपण ही इलिजिबिलिटी टेस्ट आपण करू शकत होतो. बरं. दुर्दैवाने आपली जी प्रवेश प्रक्रियासाठी आपण जे अर्ज मागवलेत ते कोविडच्या काळात मागवले गेलेत. हो. आणि कोविडचा काळ असल्यामुळे काही जणांनी ते भरले नाहीत. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला खरं म्हणजे जानेवारी ते मार्चपर्यंत मुदत ठेवली होती. त्याच्यानंतर परत ती 6 महिने वाढवली, परत 6 महिने वाढवली आणि जवळपास 1.5 वर्ष आपण ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलीत. परंतु तरीही बऱ्याच जणांनी अर्ज आपल्याकडे सादर केलेले नाहीत आणि ते आज विना नोंदणीचे प्रॅक्टिस करत आहेत, जो गुन्हा आहे. आता ह्यांच्यासाठी जसं सांगितलं मी त्यांना हाच फार महत्त्वाचा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं आहे की त्यांनी त्यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र नसताना अजिबात प्रॅक्टिस करू नयेत. बरं. कारण 1 जुलै 2017 नंतर अशा प्रकारचं जर कोणी प्रॅक्टिस करत असेल तर या अधिनियमानुसार तो गुन्हा आहे, ते करू शकत नाहीत. बोगस डॉक्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अनेक उदाहरणं आपल्याकडे आलेत, परिषदेकडे आपल्यापर्यंत आलेत आणि त्यासाठी आपण त्या बोगस डॉक्टरच्या ज्या समित्या आहेत तालुका लेवलला असेल, डिस्ट्रिक्ट लेवलला असेल, त्यांच्याकडे आपण ते प्रकरणं पाठवले आहेत आणि अशा लोकांना तुम्ही या प्रॅक्टिस बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत. बरं. आता ह्यांच्यासाठी एकच प्रवेशाचा मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परिषदेने जे कॉलेजेस सुरू केलेले आहेत त्या कॉलेजेसमध्ये जाऊन त्याने प्रवेश घेणे आणि त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिषदेकडे नोंदणी पूर्ण करायची आणि त्यांचा व्यवसाय पूर्ववत चालू करायचा. खूपच छान सर. सर, तुमच्याकडे मी वळतो. प्रश्न असा आहे की हे जे आपण व्यावसायिक बघतोय, आता तुम्ही ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर आहात आणि तुम्ही ॲक्युपंक्चरकडे वळलेत, तर तुम्ही ॲक्युपंक्चर आणि बाकीच्या पॅथीमध्ये काय डिफरन्स पाहतात, काय फरक आहे? बघा, सगळी पॅथी जे पण आहे, ॲलोपॅथी असणार, होमिओपॅथी, आयुर्वेद, ॲक्युपंक्चर, काय पण, सगळी पॅथीची एक ताकद आहे, पॉवर आहे बिमारी दूर करायच्या. आणि सर्टन डिझीज आहे जिकडे त्याची एक असर नाही आहे. तर समज जर ॲलोपॅथीमध्ये फायदा नाही आणि होमिओपॅथीमध्ये आहे तर आपण होमिओपॅथी वापरू शकतो, या आयुर्वेदिक वापरू शकतो, या नॅचरोपॅथी. तसं हे ॲक्युपंक्चर आहे. आता माझ्या सांगायचं की ॲक्युपंक्चर हे काय पण पद्धतीला रिप्लेस करायसाठी नाही आहे, त्याला इंटिग्रेट करायसाठी आहे. बरोबर. आता समज मी नुसतं ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो पण त्याच्या साथमध्ये मी ॲक्युपंक्चर लावला तर माझा रिझल्ट डबल फायदा येणार. बरोबर. हे ॲक्युपंक्चर ॲलोपॅथीमध्ये पण करू शकतं आणि होमिओपॅथीमध्ये पण. म्हणजे ह्याची ताकद एवढी छान आहे की ते मिक्सचर आहे. त्याचा जेवणमध्ये मसाला जर बरोबर ठेवला तर टेस्टी होणार. तसा हे ट्रीटमेंट जर आपण इंटिग्रेट केला, बरोबर, फ्युचर ऑफ ट्रीटमेंट इन द वर्ल्ड, त्याला मी इंटिग्रेशन ऑफ मेडिकल सायन्स सांगणार. म्हणजे कोणी पण एक पॅथी स्वतः नाही पाहिजे, इंटिग्रेट करा आणि पेशंटला फायदा भेटणार. ते मध्ये ॲक्युपंक्चरचं फार महत्त्वाचं स्थान आहे आणि आमच्यात ते गोल आहे की आम्ही सगळ्यांना मदत करतो. आणि आता रिलायन्स हॉस्पिटलने पण हे डिपार्टमेंट चालू केलं आहे. आय एम लिडिंग द डिपार्टमेंट. ॲलोपॅथीमध्ये ॲक्युपंक्चर आलं, द फर्स्ट टाइम इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये आहे आणि आम्ही लोक पुढे घेत आहे. तर तुम्ही विचारू शकतो की आम्ही इंटिग्रेट एवढी मोठी हॉस्पिटलमध्ये सुरू केलेली आहे.
सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युपंक्चर. खूपच छान. आपल्याला समजा काय या ॲक्युपंक्चर विषयाबद्दल काय प्रश्न असतील तर महाराष्ट्र काउन्सिलचे हे जे आपण संपर्क माहिती देतो आहोत स्क्रीनवरती, हे तुम्ही लिहून घ्या किंवा याचा एक फोटो काढून घ्या, म्हणजे तुम्हाला यांच्याशी संपर्क साधायला खूपच इझी पडेल आणि तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ते यांना विचारू शकता. सर, आपण चर्चा करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण विचार करतो आहोत की वेगवेगळ्या पॅथीसोबत डिफरन्स काय आहे. तर याच्यामध्ये एखादा रोग जर आला तर रोग निदान हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डायग्नोस्टिक टेक्निक्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये जे प्रॅक्टिशनर आहेत ते कोणते डायग्नोस्टिक टेक्निक्स वापरतात? आता आम्ही 2 प्रकारच्या केलेलं आहे कॉलेजमध्ये. एक मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्स आणि एक ट्रेडिशनल ॲक्युपंक्चरच्या. तर मॉडर्नमध्ये कसं आहे, ब्लड टेस्ट आहे, एक्सरे आहे, MRI आहे. हे गोष्टी सगळ्या ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर्सला माहीत पडलं पाहिजे की दॅट इज वन वे ऑफ चेकिंग. दुसरं आहे आमच्या क्लिनिकल डायग्नोस्टिक्स जे आम्ही सांगतो ट्रेडिशनल ॲक्युपंक्चर प्रॅक्टिसमध्ये. तर ते मध्ये काय आहे, आम्ही हिस्ट्री घेते, हिस्ट्री कशी घ्यायची. नंतर टंग डायग्नोस, खाली टंग बघून आम्ही डायग्नोस करू शकतो. पल्स, हाताला पल्स धरून बघू शकतो, कानाला बघून, म्हणजे दॅट इज कॉल्ड ट्रेडिशनल मेडिसिन. बरोबर. तर हे दोघीच्या मिक्सचर करून आम्ही डायग्नोस्टिकमध्ये आणखी पॉवरफुल आहे. कारण की ॲलोपॅथीमध्ये जे मिस झालं आहे, ब्लड टेस्ट, एक्सरे, MRI, हे आम्ही ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये घेऊन आमच्या डायग्नोस आणखी बरं आहे. बरं. तर हे सगळ्यांना ते माहीत पडलं पाहिजे. बरं. तर ते ट्रेनिंग दिलेली. खूपच छान. सर, तुम्हाला माझा प्रश्न आहे की ॲक्युपंक्चर याचं महाराष्ट्रामध्ये तरी मान्यता प्राप्त झालेली आहे. तर एखादा परराज्यातून महाराष्ट्रात येऊन जर ते हे कोर्स करत आहेत तर मग ते पुन्हा जाऊन प्रॅक्टिस कशी करू शकतात? ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांच्या प्रॅक्टिसबद्दलचं काय मत आहे तुमचं? चांगला प्रश्न आहे हा. कारण आता ज्या आपण संस्था सुरू केल्यात, जे कॉलेजेस सुरू केलेत, त्यांच्यामध्ये हा प्रश्न फार गांभीर्याने त्यांनी विचारणा केला जातो. बघा, सुरुवातीलाच आपण सांगितलं की महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम जो आहे तो महाराष्ट्राने आणलेला आहे आणि या अधिनियमाचं कार्यक्षेत्र आहे जे महाराष्ट्र आहेत. बरोबर. त्याच्यामुळे या ॲक्टच्या नुसार जे काही कोर्सेस सुरू झाले असतील त्यांचं कार्यक्षेत्र सुद्धा महाराष्ट्रच आहेत. त्याच्यामुळे परराज्यातून आलेले मुलं निश्चितच आपल्याकडे ॲक्युपंक्चर परिषदेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. बरोबर. परंतु अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या महाराष्ट्रात प्रॅक्टिस करावी. जर असे विद्यार्थी परराज्यात गेलेत आणि त्यांना जर तिथे प्रॅक्टिस करायची असेल आणि त्या राज्याच्या प्रमुखांनी किंवा त्या राज्यातील त्यांच्या ज्या काही अथॉरिटीज असतील त्यांनी जर त्यांना परवानगी दिली तर आपली महाराष्ट्र शासनाची किंवा महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची अजिबात काही हरकत नाही आहे. दे कॅन प्रॅक्टिस देअर ऑल्सो. परंतु परिषद, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद त्यांना सांगणार नाही की यांना तुम्ही प्रॅक्टिस करायला परवानगी आहे. तो आपला राईट नाही राहणार. बरोबर. कमांडिंग बॉडी आपल्या महाराष्ट्रापुरतीच. ओके, खूपच छान सर. सर, आपण एवढे वर्षापासून ॲक्युपंक्चर एक फेमस ॲक्युपंक्चरिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहात. तर तुमच्या केस स्टडीमध्ये असं कोणता अनुभवातलं असे काय आहे का की जे तुम्ही प्रेक्षकांना सांगून त्यांना परावृत्त करू शकता की तुम्ही इथे या? म्हणजे ॲक्युपंक्चरची मेन ताकद आहे ऑर्थोपेडिक्समध्ये, म्हणजे हड्डीच्या बिमारी. तर स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोसिस, आर्थरायटिस, फ्रोझन शोल्डर, तुम्ही सांगा. हे सगळ्या चीजमध्ये जे रिझल्ट आहे ते अनबिलिव्हेबल आहे. बरोबर. सेम वे पॅरालायसिस वगैरेमध्ये, बरोबर, जे आम्ही ॲलोपॅथी विथ फिजिओथेरपी करतो की आयुर्वेदा करते, जर आम्ही ते इंटिग्रेट केलं बरोबर, तर फॅन्टॅस्टिक रिझल्ट आहे. इनफर्टिलिटीमध्ये बरोबर, ब्युटिफुल आहे. अच्छा, इथे पण तुम्ही ट्राय करून पाहिलेलं आहे त्याच्यावर? व्हेरी गुड रिझल्ट. रिनल कॉलिकमध्ये आहे. वा. म्हणजे बाकीच्या बिमारीमध्ये पण त्याच्या खूपच सारे ट्रायजेमल न्यूरॅल्जिया आहे. ओ, चिकनगुनियाची साईड इफेक्ट आहे, ते आम्ही करू शकतो. वा. सो दॅट इज ऑल द डिफरंट थिंग वी कॅन टॉक ऑन. खूपच छान माहिती दिली सर. सर, या निमित्ताने आता भारताच्या भविष्यामध्ये आपण ॲक्युपंक्चर कुठे पाहतायत आणि काय संदेश द्याल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना? जे प्रकारे आम्ही सुरू केलेली आहे, माझी इच्छा आहे आणि मला भविष्य वाटते की जसं ते ॲक्युपंक्चर फेमस होणार, जास्त पोरगे लोक ते शिकणार,
आणि पब्लिकच ते डिमांड करणार. बरोबर. आमचा विषय आहे महाराष्ट्र आजच्या तारीख. नो डाऊट इंडियामध्ये पण रेकॉग्निशन आलेली आहे, पण आमचा टार्गेट आहे की आम्ही ते लेवल ऑफ एज्युकेशन एवढी मोठी आणणार महाराष्ट्रामध्ये की आता आमचे पोरगे लोक आउट ऑफ इंडिया जाते, अब्रॉड जातात. हां. बरोबर. पण समजा 5-6 वर्षामध्ये अब्रॉडचे पोरगे लोक महाराष्ट्रामध्ये शिकायला येणार वा, आणि ते आमची एक प्राईड होणार, प्राईड ऑफ महाराष्ट्र, गर्वाची गोष्ट आहे. गर्वाची. आणि एवढी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे की सगळे लोक ॲक्युपंक्चरच्या पाठी पडणं, जसं आता ॲलोपॅथीमध्ये आहे. आय एम शुअर अँड पॉझिटिव्ह. आणि गावगावमध्ये ते ॲक्युपंक्चरचा डिपार्टमेंट चालू होणार. कुठे पण तुम्ही गेला रस्त्यामध्ये ॲक्युपंक्चरचा बोर्ड तुम्ही वाचणार. वा, खूपच छान, खूपच छान तुमचा एक संकल्प आहे. खूपच आवडला सर. तुमचं काय? हो, अगदी निश्चितच. जाता जाता मी निश्चितच 2-3 गोष्टी सांगू इच्छितो की महाराष्ट्र ॲक्युपंक्चर, महाराष्ट्रामध्ये जी ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती सुरू झाली आहेत त्याचं सरांकडून तुम्ही बघितलंच किती चांगला हा कोर्स आहे. तर 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या ॲक्युपंक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या. ज्या लोकांचे ॲडमिशन झालेले नाही आहेत त्यांनी घेणं आवश्यक आहे. आणि ज्या संस्था अनधिकृतपणे आता हे कोर्सेस चालवत आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांचे कोर्सेस बंद करावेत. अशा संस्था आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांबरोबर आपण फार कडक कारवाई करणार आहोत. अच्छा, खूपच छान. तर सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वासाठी मी तुमच्या सर्वांचे, दोघांचे आभार मानतो. धन्यवाद. तर प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.